आपल्याला डान्स शिकायचा आहे. डान्स आणि त्यासोबत ॲक्टिंगही येते आणि इनडायरेक्टली याच्यामध्ये आपण फाईट करतो कोणासोबत, त्या गोष्टी आता आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तर हे शिकत असताना काय करावं लागते, पण कधी कधी काय होते, बऱ्याच लोकांना कुठली ना कुठली व्याधी पण राहते, इनडायरेक्टली व्याधी राहू शकते त्याला. तर आपण काय करायचं, आपल्या शरीरातलं असं समजून घ्यायचं की माझं शरीर खाली वाकू शकत नाही, म्हणजे खाली मी बसू शकत नाही. आता हा मला प्रॉब्लेम आहे, उभं राहता येते, खाली बसू शकत नाही. मग काय ते कोणाचे पाय दुखत असतील, कोणाचे टोंगडे दुखत असतील, पाठ दुखत असेल, काही ना काही दुखत आहे, मग बसायचं कसं? किंवा पोटाचे विविध तऱ्हेचे विकार होत असणार एखाद्याला, हे विकार होतात कसे, मग त्याला कसं सॉल्व्ह करायचं? पोट रिकामं झालं पाहिजे आपलं सकाळी, किंवा पोट दुखूच नाही, कधी दुखलं तर मग काय करायचं, हे सगळं इथं याच्यामध्ये येणार आहे. तर आपण काय करायचं, आपण पाय असे थोडे दूर ठेवायचे, असे पाय दूर ठेवायचे थोडेसे. ही पोझिशन आहे, म्हणजे बाबा 1 फुटाचं अंतर ठेवायचं. आणि आता आपल्याला माहीत पाहिजे आपले हे खाली वाकवायचं आहे, म्हणजे मी खाली बसणार, खाली बसायचं आहे आपल्याला. तर मी काय करणार, हळूहळू पहिला टप्पा आता पहा, इथून मी खाली चाललो, छाती पोट एका रेषेत, मी श्वास घेणार पहिले, श्वास घेऊन मी, पण मी असं वागताना श्वास हळूहळू सोडायचा. ज्या ठिकाणी श्वास सोडायचं मी सांगेल, आता मी खाली वाकत आहे पण श्वास घेतला, इथं माझा श्वास सुटला, पुन्हा मी हळूहळू श्वास घेणार, आता मी खाली बसलो. आता बघा इथे काय होते, या बसतच असताना माझे पायाचे टाचा मी वर ठेवले मुद्दाम, कारण हे जे माझं पायाचं बॅलन्सिंग, मला डान्स ॲक्टिंग ड्रामा काही करताना आलं पाहिजे ना, म्हणून मी असेच ठेवले आहेत. पण हे याच्या हे इतकी मजबूती येते, माझ्या याच्यामध्ये खूप मजबूती येत आहे. आणि मग आपण असं असे बसू शकतो, असं. आता जुन्या काळात बसत नाही लोक, पण असं बसलं झालं. ही एक पद्धत झाली बसायची. याच्याने काय होते, माझं पूर्ण मला बसासाठी चांगलं झालं आहे, मी बसू शकतो. हात असे ठेवायचे, आता माझ्या हाताकडे हात असे ठेवलं, मी बसलं. एक पण डान्स होते, जेव्हा डान्स पण होणार नंतर मी असं बसून गेलं. पहिले प्रॅक्टिस आपण काय करता, असं बसणे, कारण बरोबर बसता तर इंजुरी होऊ शकते ना. आता मी उठत आहे, उठताना काय करायचं, थोडासा श्वास घ्यायचा. श्वास घेतल्याने माझा दम बरोबर लागेल, म्हणजे जोर पाहिजे ना उठासाठी, नाही तर त्रास होईल. इथं माझा श्वास सुटला, पुन्हा हळूहळू श्वास घेणार, श्वास घेतला, आत्ता सोडला श्वास. मी पहा, ही पद्धत आहे. याच्याने माझं काय झालं, हे जे आहे मजबूत झालं, माझी हा स्थाय आहे हे मजबूत झालं, हे टोंगड्याचं मजबूतीकरण आलेलं आहे, हे पायाच्या टाचाला मजबूतीकरण आलेलं आहे. आता इथं जर डान्स करायचा असला, पुढच्या याच्यावर बीट लावा, हा पहिला भाग झाला. हळूहळू बसलं, इथं जर मी कुठं गाणं म्हटलं तरी येऊ शकते, मी गाणं तुमच्यावर म्हणणार आहे नंतर. हा झाला पहिला व्यायाम. आता पहा दुसरा करू. दुसऱ्या व्यायामामध्ये काय होते, नुसते हाताला प्रॉब्लेम आहे, एखाद्याच्या हाताला प्रॉब्लेम आहे, तर तो मी काय करेल, हात इकडे करणार, हात म्हणजे हाताला प्रॉब्लेम आहे, हात नाही जाऊ शकत आहे, तर माझ्या हाताचा पंजा मी असा करेल, आणि मग हा जो पंजा आहे इकडे आणा, हाताचा पंजा मी अशी मजबूतीची मूठ आणणार. प्रॉब्लेम आहे एखाद्याला हाताचा प्रॉब्लेम राहू शकते ना, का तो हाताचे बोटच नाही तसे, कोणाची त्रास जाते, नाही त्रास होत असेल तर त्याला असं असं करायचं. श्वास घ्यायचा पहिले, आणि मी त्या हाताच्या बोटाला असं केलं, सोडायचं, हा सुटला श्वास. लक्षात ठेवायचं, श्वास घेतले, इथं सुटला. मग मी परत काय केलं, मी त्या हाताला असं 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 आणलं, या भागाला हळूहळू एक आणला. मग इकडे तसंच करायचं, हा हाताला आपलं लक्ष मात्र त्या हाताकडे ठेवायचं, सुटला श्वास. ही पद्धत आहे. आता याच्यावर डान्स कसा बसणार आहे थोड्या वेळात सांगतो. ही झाली योगाची पद्धत. त्याच्याने माझं काय झालं, या हाताच्या बोटाचा व्यायाम झाला, या हाताच्या बोटाचा व्यायाम झाला, या एल्बोचा व्यायाम झाला, माझ्या इकडच्या एल्बोचा व्यायाम झाला. त्याचसोबत मी श्वास घेत होतो, या माझ्या छातीला माहीत झालं की मी इकडे हात करताना, मग नॅचरल प्रवृत्तीमध्ये जाणार आहे आपला हे सगळं. हे त्यासाठी आपण प्रॅक्टिस करतो. हा 2 भाग झाला. आता याच्यावर बीट्स कसे बनणार आणि गाणं कसं तयार होणार. आता 5 करतो, एक मिनिट.